सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. लग्नाबाबत काही समस्या असतील तर त्या सुटतील. नोकरदार लोक दुसरी नोकरी शोधत असाल तर काही काळ तो विचार तुम्ही पुढे ढकला. जवळच्या कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करणं तुम्ही प्रकर्षाने टाळा. आज व्यवसायामध्ये एखादी नवीन डील फायनल झाल्यानं तुम्हाला मनापासून आनंद होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील आज मजबूत राहील. जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला उधार पैसे देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते देऊ शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास असेल. कोणतंही काम तुमचं आज अगदी सहज पूर्ण होऊ शकतं. जोडीदारासोबत नाराजीचे सूर सुरू राहतील. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे तुम्हाला खर्च करावे लागतील. तुमचा उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल तुम्हाला राखावा लागेल. तुमची आर्थिक स्थिती ही थोडीशी डळमळीत राहू शकते. आज तुमच्या मुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही अत्यंत योग्य वेळ आहे. तुम्ही तो करू शकता. त्यामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही मौल्यवान वस्तू मिळतील. अनावश्यक खर्चावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. व्यवसायासाठी काही योजनांवरती तुम्ही लक्ष केंद्रित कराल. तुम्हाला आज अचानक एखादा मोठा नफा होऊ शकतो. त्यामुळे घाईघाईनं कुठलाही निर्णय घेणं तुम्ही टाळायला हवं. आजचा दिवस हा तुमच्यासाठी खास राहील. तुमचं कुठलंही काम अगदी सहज पूर्ण होईल. जोडीदारासोबत तुमचे काही नाराजीचे सूर असतील तर तेही मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये एखादे डील फायनल करण्यासाठी तुम्ही अगदी उत्साही राहाल. घाईघाईने केलेलं काम तुम्ही खराब करून घेऊ नका. आज कोणाच्याही फसवणुकीला तुम्ही बळी पडू नका. तुम्हाला आज अत्यंत सावध राहावं लागेल कारण तुमच्या जवळचे लोक तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करतील. तुमचा विश्वासघात होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यामुळे तुमचा दिवस हा थोडासा त्रासदायक ठरेल. व्यवसायातील योजनांवरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. भविष्यासाठी तुम्ही तजवीज करा. नोकरीच्या तुम्हाला नवीन संधी मिळतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये एकामागून एक तुमची कामं होत राहतील. परंतु तुम्ही आज थोडेसे चिंतेमध्ये सापडाल. तुम्हाला तशी काळजी करण्याची फार काही गरज नाही. परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्हाला कुटुंबासाठी वेळ काढता येणार नाही. तुमच्या वडिलांना डोळ्याशी संबंधित समस्या वाढू शकतात. आज बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला नफा होईल. परंतु आज तुम्ही कोणाच्याही फसवणुकीला बळी सहज पडू शकता. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या चिंतेमुळे तुमचा आनंद नष्ट होईल. त्यामुळे तुम्हाला हुशारीनेच वागावं लागेल. जोडीदारासोबत तुमचे काही वाद होतील. आज तुमच्या कामामध्ये निराशा येऊ शकते. कोणतंही काम करताना तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. तुमचं मन आज अस्वस्थ राहू शकतं. तुम्हाला आज संध्याकाळी एक वाईट बातमी ऐकायला येऊ शकते. परंतु तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढता येणार नाही. तुमच्या आईला आज एखादा जुना आजार उद्भवू शकतो. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना खडी आणि लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास
तूळरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या शत्रूंमुळे तुमचं मोठं नुकसान होईल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुरेसे पैसे हे कमवावेच लागतील. तुमचे शत्रू आज तुम्हाला अस्वस्थ करू शकतात. आई वडिलांचा सल्ला घेऊनच आज व्यवसायामध्ये कुठलीही कृती करावी. तुमच्या चिंतेमुळे तुमचा आनंद आज संपुष्टामध्ये येऊ शकतो. तुमच्या बायकोसोबत तुमचे काही वाद होऊ शकतात. आज तुमच्या कामामध्ये थोडीशी निराशा देखील येऊ शकते. आज नशीब 55% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखादी पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं काम हे प्रगती आणि उत्साहाने तुम्ही कराल. तुमच्या प्रगतीमधील अडथळे आज दूर होतील. तुमचा आनंद द्विगुणित होईल. तुमचा आत्मविश्वास वाढू लागेल. त्यामुळे तुमच्या मनामध्ये अहंकाराची भावना कधीही आणू नका. तुमच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तुम्हाला कुटुंबासाठी वेळ देता येणार नाही. त्यामुळे तुमचं कुटुंब तुमच्यावरती थोडंसं नाराज राहू शकतं. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज पोटाशी काही संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील. तुम्हाला तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करता येणार नाही. आज कोणाच्या तरी प्रभावाखाली निर्णय घेणं तुम्हाला टाळावं लागेल, अन्यथा तुमच्या आयुष्यामध्ये समस्या वाढू शकतात. जमिनीशी संबंधित कुठल्याही वादाचा निकाल हा तुमच्या बाजूने लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये एखादी चित्रविचित्र भीती निर्माण होईल. तुमचे विचार एखाद्या मित्रासोबत तुम्ही सहज शेअर करू शकाल. त्याचा सल्ला तुम्हाला आज उपयुक्त ठरेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. आर्थिक स्थितीला तुमच्या गती मिळेल. आज कोणाचंही मन तुम्ही धोकावू नका. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणपतीला लाडवांचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अचानक संपत्ती मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कुठल्याही कार्यामध्ये तुम्ही अगदी सक्रियपणे सहभागी व्हाल. गरजूंना मदत केल्यानं तुम्हाला फायदा होईल. कौटुंबिक समस्येशी तुम्ही जर झुंजत असाल तर त्यावरती आज तुम्हाला उपाय सापडेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावा. कुठेतरी गुंतवणूक केल्यानं तुमचे पैसे अडकू शकतात. परदेशामध्ये संधी तुम्हाला नक्कीच मिळतील. नोकरीच्या दिशेनं प्रयत्न केल्यास तुम्हाला यशही मिळेल. विद्यार्थ्यांना आज अपेक्षित निकाल मिळतील, त्यामुळे विद्यार्थी मात्र खुश राहतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.